पिवरडोल वाघाची परिसरात दहशत। झरी-जामणी येथील बाजार आटपून पिवरडोल गावाकडे मोटरसायकलनं परत येत असताना रघुनाथ मोहुर्ले आणि गुरुदेव गुरनुले या दोघांनी वाघाचा सामना केला। ते रस्त्याच्या कडेला बसलेल्या वाघाच्या अगदी जवळून जात असताना वाघानं त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मात्र मागे बसलेल्या मोहुर्ले यांनी जोरात आवाज करत व वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे ते कसाबसा पिवरडोलला पोहोचले आणि गावकऱ्यांना या घटनेची माहिती दिली। मात्र गावातील काही लोकांनी या घटनेकडे दुर्लक्ष केलं। यानंतर अवघ्या 10 मिनिटातच नंदकिशोर कोटरंगे हे भाजीपाला विकून आपल्या गावी परत येत असताना वाघानं त्यांच्या मोटरसायकलवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मात्र कोटरंगे यांनी गाडीचा वेग वाढवून कसाबसा वाघाच्या तावडीतून सुटका केली। थोड्याच वेळात पिवरडोल येथील सुरेश भेंडाळे आपल्या ऑटोमध्ये भाजीपाला भरून परत येत असताना त्यांच्यावरही वाघानं हल्ला केला। त्यांच्यासोबत अजून 2 जण होते, मात्र चालकानं प्रसंगवधान राखून ऑटो वेगानं हकलल्यामुळे ते आपला जीव वाचवू शकले। या भागात वाघांचा वावर वाढल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। 2 वर्षापूर्वी या गावातील एका युवकावर वाघानं हल्ला करून त्याला जागीच ठार केले होते। ती घटना ताजी असतानाच आता पुन्हा अशा घटना घडू लागल्यानं वन विभाग कोणत्या दुर्घटनेची वाट बघत आहे का असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। गावकऱ्यांची मागणी आहे की वन विभागानं तातडीनं उपाययोजना करून वाघांचा बंदोबस्त करावा, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते। इंडिया न्यूज R7 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदीप सुरपाम।